अल्टिमेटली आपल्याला देशासाठी खेळायचं स्वप्न असतं. आता मी देशासाठी खेळलो, पण त्यानंतर बऱ्याचदा आपण ड्रॉप होतो किंवा इंजर्ड होतो, काही कारणांनी आपण बाहेर जातो. पण त्याचा अर्थ असा नाही होत की आपण गिवअप करतो आणि मग फक्त आपण डोमेस्टिक क्रिकेटकडेच लक्ष देतो, असं नाही. जोपर्यंत मी क्रिकेट खेळतोय तोपर्यंत माझं ध्येय हेच असणार आहे की मला भारतासाठी खेळायचं आहे. सो आता मी टीममध्ये नसेल तर जो तुम्ही प्रश्न विचारला कमबॅकचा, तर नक्कीच येस, कमबॅक करणं हे माझ्या मनामध्ये आहे. सो त्याची तयारीही चालू असते. आणि दुलीप ट्रॉफीनी आपला जनरली सीझन चालू होतो आहे, गेले काही वर्ष झाले तुम्ही पाहिलं तर. सो नॉकआउट गेम असल्यामुळे कदाचित त्या टुर्नामेंटमध्ये किती परफॉर्मन्स करून दाखवण्याचं चान्सेस मिळतील हे सांगू शकत नाही. पण जरी एक मॅच जरी मिळाली मला, तरी त्या टुर्नामेंटमध्ये 100% द्यायचा प्रयत्न करेन. जर आम्ही हरलो तर मग पुन्हा सप्टेंबरमध्ये बोर्डाचे कोणते मॅचेस नाहीत, पण आपले इन्व्हिटेशनल मॅचेस वगैरे होतात. ऑगस्टमध्ये बुच्ची बाबू व्हायची, ती आता यावर्षी नाही आहे. आता KSCAची टुर्नामेंट होते सप्टेंबरमध्ये. सो ती KSCAची टुर्नामेंटचे पण 1-2 मॅचेस खेळेल आणि मग रणजी ट्रॉफी सीझन आपला चालू होईल. सो येणारे जे मॅचेस आहेत ते इम्पॉर्टंट आहेत मला. आणि असं की आपण म्हणतो की गेट सेट रेडी गो, त्या प्रकारच्या ॲटिट्यूडने मला या मॅचेस खेळावे लागणार आहेत. कारण नोव्हेंबरमध्ये टेस्ट टूरसुद्धा आहे इंडियाची, न्यूझीलंडला आपण चाललो आहे. सो तिकडे नंबर 8च्या पोझिशनसाठी वगैरे जे ऑलराऊंडर यूज करण्याची गरज लागते, तर तिथे पण एक चान्स क्रिएट होऊ शकतो. सो तो चान्स जर मला क्रिएट करायचा असेल, सो हा ॲटिट्यूड माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट राहील आता येणाऱ्या गेम्समध्ये. आणि पॉझिटिव्हली चांगला परफॉर्मन्स केला तर ॲटोमॅटिकली तुम्ही ऑफकोर्स, कारण परफॉर्मन्सशिवाय दुसरा काही पर्याय नसतो. आणि एक्सपिरियन्स असल्यामुळे जर मी परफॉर्मन्स करतोय, सो सिलेक्टर्स किंवा टीम मॅनेजमेंट हे बट नॅचरली कन्सिडर तुम्हाला करू शकतात. कारण मला जाऊन काही प्रूव्ह नाही करायचं आहे की मी इंटरनॅशनल क्रिकेट खेळू शकतो की नाही, ते ऑलरेडी प्रूव्ह झालेलं आहे, कारण पूर्वी मी खेळलो आहे. आता फक्त हेच आहे की मी किती परफॉर्मन्स करतो आणि किती मॅचेस जिंकवतो आहे.